जे लोक आरोप लावतात आहे त्यांना माझा खुला चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून, खास करून वडेट्टीवार. त्यांनी माझ्याकडे साधी तक्रार द्यावी. मी एका ट्विटवरनं कारवाई चालू केली आहे. एक ट्विट मी वाचला आहे एका अधिकाऱ्याबद्दल. परंतु वडेट्टीवारजीकडे अधिक माहिती असेल तर प्रेसमध्ये आणि या पद्धतीचा मोठा भोंगा वाजून काही होणार नाही. त्यांना जर खरी चौकशी पाहिजे तर तपास माध्यमांना किंवा सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलं पाहिजे. कुठले अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यावर सरकार गंभीरपणे काम करेल, कारवाई करेल. पण नुसता मीडियामध्ये बाईट द्यायचा, मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवायचा असा उद्योग करू नये. खरातचा प्रकरण सेन्सिटिव्ह आहे. आपल्या कुठल्याही बोलण्या चालण्याने इन्क्वायरीवर दबाव येऊ नये, चौकशी यंत्रणावर दबाव येऊ नये याची काळजी वडेट्टीवारने घेतली पाहिजे. आणि अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये खूप बाईट न देता तुमच्याजवळ काय पुरावे आहे, कुठला महसुली अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहे याबद्दलचा एक पत्र वडेट्टीवारजींनी मला संध्याकाळपर्यंत किंवा उद्या पण दिला पाहिजे. मी त्यांची वाट बघेल. फॅमिली शेअरिंगपर्यंत अधिकारी नाही, मला वाटतं असं वाईट बोलून काही फायदा नाही. कुणा अधिकाऱ्याबद्दल कुठल्याही अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी त्यांच्या परिवाराबद्दल असा बोलून चांगला नाही. त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता घरामध्ये कुटुंबामध्ये खराब करणं योग्य नाही. वडेट्टीवारनी जे काही असेल तर गोपनीय माहिती सरकारकडे दिली पाहिजे. अशा पद्धतीचा आरोप लावून वडेट्टीवारनी प्रशासनाच्या एकंदरीत विश्वासार्हतेबद्दल या ठिकाणी असे उद्योग करू नये. मोहित कंबोजांच्या मुलीच्या बर्थडेला मुख्यमंत्री गेले, उद्धव ठाकरे गेले, अनेक मोठे नेते एकत्र गेले. काय फरक पडला? असं आहे, मोहित कंबोजी यांचे सर्वांशी संबंध आहे. पारिवारिक कार्यक्रमात सर्वच जातात आणि मी जाणार होतो काल, पण मला विमान नाही मिळालं. त्यामुळं मोहित कंबोजीचे जे काही उद्योगपती म्हणून रिलेशन आहे सर्वांची रिलेशन आहे. माननीय अडाणी असतील, माननीय अंबानी असतील, हे लोकांकडे आपण जातोच. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याकडे गेलं तर काय बिघडला? जवळीक तर कुठे तयार होत नाही असं कशाला जेवढी काय याच्यामध्ये? तुमच्याकडे वाढदिवसाला आलं तर जेवढी तयार होतो का? पारिवारिक संबंध तयार होतात. पारिवारिक संबंध आहेत. पारिवारिक संबंधातनं कोणी कोणाकडे जातं याचा अर्थ राजकारणाचा दूर दूर संबंध नाही राहत.